मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आज दिनांक 22 एप्रिल सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडून 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या अपघातात मनीषा राजेंद्र पाटील वय 46 राहणार पिंपरखेड तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव व बंटी किसन जाधव वय 32 राहणार हिसाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार शिरपूरहून हिसाडे गावाकडे जाणारे एक खासगी प्रवासी वाहन मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल आरती समोर रस्त्याच्या कडेला उभे होते। त्याचवेळी मागून येणाऱ्या मालवाहू आयशर ट्रक क्रमांक DD01G9752 ने या वाहनाला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की मनीषा पाटील व बंटी जाधव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप बस्सी यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले। दरम्यान मनीषा पाटील या लग्न कार्याच्या निमित्ताने हिसाडे येथे आल्या होत्या। प्रकृती बिघडल्याने त्या शिरपूर येथे उपचारासाठी गेल्या होत्या। उपचारानंतर परत जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला। त्या नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या भगिनी असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।